तर आपल्या सर्ट्स आणि इंडायसेसच्या 47 पर्यंत झाले होते त्या पार्टमध्ये. बघा आता हे जे प्रश्न आहेत ना अशा टाईपचे हे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. अशा टाईपचे प्रश्न आले की नेमकं काय करावं काही समजत नाही आणि आपलं सुटू शकते आहे की नाही. थोडासा दिसायला पण मोठा दिसते पण लावून पाहायचं काहीतरी. आता प्रॅक्टिसमध्ये करून पाहाल तर एक्झाममध्ये जमतील तुम्हाला आहे की नाही. तर काय असते बघा याच्या कसं करायचं. जसं आता 48चा प्रश्न आहे. काय म्हणते 1/1 प्लस an मायनस m प्लस 1/a टू द पॉवर m मायनस n इज इक्वल टू किती. आता इथं ऑप्शन चेक पण नाही करू शकत तुम्ही कारण सॉल्व करायला सांगितलेलं आहे. एखादी व्हॅल्यू काढायला सांगितलं असतं तर आपण ऑप्शन चेक केला असता आहे की नाही. तर मग कसं करायचं. तर मग आपले जे सर्ट्स आणि इंडायसेसचे नियम आहेत ते थोडेसे लक्षात घ्या. मायनस केव्हा होते जेव्हा एखादी संख्या डिवाइडमध्ये राहील. तर याला डिवाइडमध्ये लिहू शकतो का मी. तर काय लिहिलं असतं आपण 1 प्लस a टू द पॉवर n भागीला a टू द पॉवर आणि याला काय लिहिलं असता 1/a टू द पॉवर m अपॉन a टू द पॉवर. बरोबर. आता याच्या क्रॉस मल्टिप्लाय करा बरं. काय आला असता 1/am प्लस an भागीला a टू द पॉवर प्लस हा वर आहे हा प्लस 1/a टू द पॉवर n a टू द पॉवर m आणि भागीला a टू द पॉवर आला असता. जर ही खालची संख्या आपण उलटा लिहायची आहे वर है ना. तर काय आला असता a टू द पॉवर m अपॉन m आणि n आणि याला पण थोडासा मागे पुढे लिहू शकता तुम्ही या प्रकारे. तर बघा डिनॉमिनेटर काय दिसत आहेत आणि वर पण तशीच संख्या येईल. म्हणजे सरळ सरळ काय आला असता 1 आला असता है ना. हे वर झाली असती ना खाली पण अशीच संख्या झाली असती तर काय आला असता सरळ. याच्या उत्तर काय आला. तर मोस्टली अशा टाईपचे प्रॉब्लेमचं तुम्हाला 1 उत्तर येत असते मॅक्झिमम वेळेस. असं होते कधी आपल्याला वेळ नाही आहे एखाद्या वेळेस लास्ट प्रश्न आपल्याला दिसला एकदम 30 सेकंद वगैरे बाकी आहेत आपले खूप कमी अटेम्प्ट झालेले असतील तर त्यावेळेस 1 ऑप्शनमध्ये दिसला तर घुमवून द्यायचा. कारण मोस्ट ऑफ द प्रॉब्लेमच्या उत्तर काय आहे ते अशा टाईपच्या 1. ठीक आहे. बघाल समोर आता तुम्हाला दिसेलच. नेक्स्ट काय बघा. हां आता इथं काय दिलेलं आहे तुम्हाला ABC 49मध्ये ABC इज इक्वल टू किती दिलेलं आहे 1 दिलेलं आहे. ABC इज इक्वल टू 1 दिलेलं आहे आणि काय दिलेलं आहे खाली 1/1 प्लस a आणि b पॉवर इकडे प्लस ब्रॅकेट नाही आहे प्लस 1/1 प्लस 1 प्लस b प्लस c टू द पॉवर -1 आणि इकडे 1/1 प्लस c प्लस a टू द पॉवर -1. ओके. मग हो तो 1 अशा आहे तिथं. ओके. काय करू शकता आता या प्रॉब्लेममध्ये कसं सोडवू शकता. तर -1 वरून तर समजला का हा डिवाइडमध्ये असेल म्हणून. हां मग अजून आता बघा याला थोडासा सॉल्व करून बघितला तर काय आला असता. सपोज या बीला आपण खाली नेलो याच्यातला हे इंटूमध्ये आहेत ना. या बीला जर मी खाली नेलो तर AC इज इक्वल टू 1/b होते आणि 1/bच्या अर्थ b टू द पॉवर म्हणजे b टू द पॉवर -1ची व्हॅल्यू काय लिहू शकतो मी लिहू शकतो. त्याच प्रकारे अगर मी येला खाली घेऊन गेलो तर काय झालं असतं BC आली असती a टू द पॉवर -1ची व्हॅल्यू. या येला खाली घेऊन गेलो तर 1/a झाला a टू द पॉवर -1 झाला. इकडे काय राहिला BC. तसंच अगर आपण कोणाला घेऊन गेला Cला घेऊन गेला तर इकडे काय राहिला असता AB म्हणजे C टू द पॉवर -1ची व्हॅल्यू काय आली असती AB आली असती.
तर बघा आता पुट करा बरं याच्यामध्ये. किती आली? AC आली प्लस 1/1 प्लस B आणि C⁻⁻1 ची किती आहे? AB प्लस इकडे 1 प्लस C प्लस A⁻, बरोबर. हां, तर काय झालं आता 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 काय करू शकता? आता कोणी क्रॉस मल्टिप्लाय करतील, कोणी काय करतील, बरोबर आहे. पण आपल्याला हे व्हॅल्यू दिलेली आहे ABC = 1. पण प्रश्नामध्ये ABC आहे का? तर आपण ABC बनवू शकतो का, जेणेकरून एखादी व्हॅल्यू काय होईल थोडीशी कमी होऊन जाईल आपली. तर ABC कसा बनवला असता आपण? जर या इक्वेशनला हा जो आहे बाहेरचा हा दिसत आहे, याला जर मी Aच्या मल्टिप्लाय केलो वर खाली, काही प्रॉब्लेम आहे? फक्त एकाच फ्रॅक्शनला जर मी Aच्या मल्टिप्लाय केलो. आता बघा सगळ्यांना केला असता मल्टिप्लाय, पण प्रॉब्लेम काय होईल बघा, तुम्हाला सांगतो. सपोज जर याला मी Bच्या मल्टिप्लाय केला तर ABC इथं पण बनते, पण इकडे BA बनला असता आणि इकडे B बनला असता, म्हणजे हे दोन ब्रॅकेट सारखे झाले असते बघा. कोणत्याही एकाला करण्याचा तात्पर्य, सगळ्याला केला असता तर हा चेंज झाला असता पुन्हा आणि हा बी चेंज झाला असता. म्हणून मी फक्त एकाला करतो कोणतं तरी, म्हणजे जेणेकरून एक आपण रिड्यूस करू शकतो. तर वर काय बनला असता बघा, वर A झाला असता, इकडे A × B × C. ABC ची व्हॅल्यू किती आहे? म्हणजे इकडे आला असता 1. हा A × C आणि हा A एक. तर अशा प्रकारचे इक्वेशन हा इथे दिसून राहिला बघा मला. हा दिसत आहे. याला थोडासा समोरच्या स्टेपमध्ये याच्या जवळ लिहू शकतो. अरे लिहून घेऊ आणि हावाला इकडेच लिहून घेतो. 1 प्लस B प्लस AB. चालेल? आता बघा या दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे? सारखा आहे. हां, तर काय करू शकतो? कंबाईनमध्ये लिहू शकतो. 1 प्लस A अपॉन 1 प्लस A प्लस AC. अरे लिहू शकतो. आणि इकडे 1 प्लस B प्लस AB. ठीक आहे. आता इथं काय लागत आहे मला? AC आहे, B लागत आहे. तर जर मी Bच्या मल्टिप्लाय केलो तर इकडे ABC बनला. ABCची व्हॅल्यू इकडे A × B आणि इकडे B. तर बघा B आणि AB ऑलरेडी इथं दिसत आहे, म्हणजे पुन्हा इकडे कितीच्या मल्टिप्लाय देऊन देऊ? Bच्या. तर काय बनला बघा, खाली काय झाला असता? 1 प्लस B प्लस AB प्लस इकडे B आणि अरे झालं असतं हां इकडे B हा ABC झाला, म्हणजे 1 झाला ना. अरे झाला की नाही झाला? हां, तर बघा आता डिनॉमिनेटर सेम दिसत आहे पुन्हा. अरे डिनॉमिनेटर सेम दिसत आहे. हां, तर मग वरच्यांची बेरीज झाली असती. झाली बेरीज आणि खाली डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आला वरची खालची टर्म सारखी. काय आलं उत्तर? सांगितलं होतं मोस्ट ऑफ द तशा प्रॉब्लेमचे उत्तर काय येते? 1. कळलं का काय केलं तर? अरे काय केलं तर कळलं का? ठीक आहे बाई. याच्या पण उत्तर 1, त्याच्या पण उत्तर. इमर्जन्सी केसमध्येच मारायच्या अंधी, नाही तर सोडवायच्या. ठीक आहे. देन 50वा बघा, हा पण तसा दिसत आहे. आता बघा 50. XA XB आणि इकडे 1 × XB आणि इकडे XC आणि इकडे 1 BC × x⁻C आणि x⁻A आणि 1
CA किंवा AC असेल. ओके, इज इक्वल टू किती? तर काय करू शकता बघा, जर इकडे जसा बेस सेम आहे तर पॉवरमध्ये एक्सच्या पॉवरमध्ये काय झालं असता A मायनस आणि इंटूमध्ये AB आहे म्हणजे त्याच्या डिवाइडमध्ये काय गेला असता हा x आणि याच्या पॉवरमध्ये वर आला असता A मायनस B हा वाला आणि m आणि n वाली प्रॉपर्टी जसा a टू द पॉवर m आणि n असेल तर काय होते m इंटू n होते. सपोज इथं का राहिला असता 1/n राहिला असता तर हा काय झाला असता 1 m अपॉन n झाला असता. फ्रॅक्शनले मल्टिप्लाय वरच्या सोबत होते ना. हां, तर तसाच हा a मायनस बी वरच्या सोबत मल्टिप्लाय झाला तर खाली काय आला बरोबर. पुन्हा इकडे b मायनस सी अपॉन अरे आला असता इकडे c मायनस ए अपॉन आलं असतं. हां, मग आता काय करू शकता, सगळ्यांचा बेस काय आहे पुन्हा तर वरच्याची काय झाली असती ॲडिंग झाली असती. पण त्यांचे बेस सारखे आहेत का? मग बेस सारखे करायसाठी काय करून आपण बेस म्हणजे डिनॉमिनेटर सारखे आहेत का तर काय करू शकतो ABC बनवू शकतो. ABC बनवासाठी सगळ्यांना मला कितीच्या मल्टिप्लाय याला कायच्या मल्टिप्लाय करावं लागेल तर वर पण याला तर वर पण आणि इकडे तर वर पण कितीच्या मल्टिप्लाय होईल समजलं. ओके, तर मग आता डायरेक्ट एक्सच्या पॉवरमध्ये लिहू शकतो. सगळ्यांच्या डिनॉमिनेटर सेम झाला म्हणून काय लिहू शकतो कंबाईन लिहू शकतो आणि वरतं न्यूमरेटरची काय करीन ॲडिंग. तर काय झालं असतं बघा हा AC मायनस प्लस AB AC प्लस BC मायनस AB झालं असतं असं. आता बघा काय होते प्लस AC प्लस AB मायनस BC प्लस BC वर काय आला x टू द पॉवर 0 अपॉन म्हणजेच x टू द पॉवर म्हणजेच उत्तर कोणाच्या बी पॉवरमध्ये 0 आला तर उत्तर काय येत असते. सोडवल्या होता घरी सोडवल्या होता खरे ज्यांच्या नव्हता झाला त्यांनी लक्ष द्यायचं. 51 बघा आता तसाच दिसत आहे. 51 ट्राय केले होता घरी हां लढणारी काउंटर आहे असे काउंट करता बघा. हा पण तसाच आहे. एक्स टू द पॉवर B प्लस सी आहे अंदर बाहेर काय आहे अरे आहे एक्स टू द पॉवर C प्लस ए आहे अंदर बाहेर आहे C मायनस आणि इकडे पुन्हा एक्स टू द पॉवर A प्लस B आणि बाहेर काय आहे A मायनस बरोबर. तर MN वाली प्रॉपर्टी दोघांच्या काय झाला असता पॉवरच्या मल्टिप्लाय झाला असता. हां, म्हणजे सगळ्यांच्या इकडे काय लिहिलं असतो मी ना बघा. आता हा एक ब्रॅकेट x प्लस वाय आणि दुसरा ब्रॅकेट x मायनस वाय काय होते एक्स स्क्वेअर मायनस ही वाली प्रॉपर्टी लागेल. अरे लागेल का लावा. मग काय झालं असतं इकडे बी स्क्वेअर मायनस इंटू एक्स टू द पॉवर C स्क्वेअर मायनस इंटू एक्स टू द पॉवर A स्क्वेअर मायनस झाला असता. सगळ्यांचे बेस तर पॉवरची काय होईल तर B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस प्लस बरोबर B स्क्वेअर C स्क्वेअर A स्क्वेअर. तर एसच्या पॉवरमध्ये काय आला आणि त्याची पण व्हॅल्यू काय आली सांगितलं होतं. मोस्ट ऑफ द प्रॉब्लेमच्या काय येईल वेळ नाही आहे तर मारून द्याल ना पण सोडवून नाही पाल. चला बेकारच सांगितलं.
देन 52 बघा त्याच प्रकारे जमला, घरी सोडून पाहिलं होतं 52. हां काय आहे बघा 52च्या तसाच आहे, 2 ब्रॅकेट बनले असते, अरे बनले असते बघा ना, एक्स टू द पॉवर ए आहे, एक्स टू द पॉवर ए आणि इकडे एक्स टू द पॉवर आणि बाहेर काय आहे, हा झाला असता अंदर ए मायनस बी आणि हा झाला असता ए प्लस बी, म्हणजेच एक्सच्या पॉवरमध्ये ए स्क्वेअर मायनस असा झाला असता. तसाच सगळ्यांच्या कराल होमवर्क. ज्यांचा नाही झाला होता त्यांनी आता सोडवाल की नाही सोडवाल, पक्का. हां 53 बघा हा बी तसाच आहे, पण इथं 3 वेगवेगळे ब्रॅकेट बनतील जसा है ना. काय आहे एक्सच्या पॉवर ए आणि एक्सच्या पॉवर बी आणि इकडे आहे ए प्लस बी मायनस सी. तसंच इकडे एक्सच्या पॉवर ए आहे का नाही, बी आणि इकडे एक्सच्या पॉवर आणि इकडे बी प्लस सी मायनस देन इंटूमध्ये आहे सगळं. हां एक्सच्या पॉवर जमेल नाही जमणार. ओके बघा आता या एक्सच्या पॉवरमध्ये मी काय लिहू शकतो, हा ए मायनस बी पहिला ब्रॅकेट डिवाइडमध्ये आहे ना आणि दुसरा ब्रॅकेट बरोबर. हां तसंच प्लस कम प्लस केलो कारण हा बी ते एक्सच आहे ना, बेस बेस सारखे. अरे बरोबर या एक्सच्या पॉवरमध्ये करायला असता बी मायनस सी, अरे बरोबर. हां इकडे या प्रकार राहिला असता, मग मल्टिप्लाय करू शकता एक एक या फिर ओके मल्टिप्लाय करा. काय आला असता बघा, पहिले एकाचा मल्टिप्लाय होईल है ना, मग दुसऱ्याचा होईल समोर समोर असं, पण खूप लांब जाईल का. बरं फक्त याला सेपरेट पाहून घेऊ आपण. हां ए इंटू ए इंटू बी, ए इंटू बी ए बी होईल, ए इंटू मायनस सी, मग इकडे मायनस बरोबर. हां मग प्लस बी सी प्लस अच्छा बी राहिला. हां मायनस प्लस मायनस बी स्क्वेअर आणि हा प्लस बी सी. इथून काय कटला, अजून काहीच नाही समोर बी स्क्वेअर, हां बी इंटू सी प्लस बी सी मायनस सी स्क्वेअर, अरे बी इंटू बी स्क्वेअर बी इंटू सी बी सी ओके, मायनस ए बी इकडे मायनस बी सी मायनस सी स्क्वेअर प्लस ए सी बरोबर. याचा मल्टिप्लाय करा, सी स्क्वेअर प्लस ए सी मायनस बी सी मायनस ए सी मायनस ए स्क्वेअर प्लस ए बी. समजलं का. अरे पहिले यानी याला पण आणि याला पण मल्टिप्लाय करा, मग यानी याला आणि मल्टिप्लाय करून हे टर्म आली असती. आता बघा काय काय कटते, हा मायनस बी स्क्वेअर हा प्लस बी स्क्वेअर कटला,
हा प्लस बी सी, हा मायनस बी सी. अरे कटला. हा मायनस ए बी, हा प्लस ए बी. हा सी स्क्वेअर, हा सी स्क्वेअर. नाही, हा प्लस ए सी मायनस ए सी. हा ए स्क्वेअर, हा ए स्क्वेअर. हा प्लस बी सी, हा का भेटला एक्सच्या पॉवरमध्ये का भेटला आणि एक्सच्या पॉवर 0 म्हणजेच काय आला आहे ना. म्हणजे इकडून तिकडून घुमव फिरव करून वनले घेऊन याच्यासोबत जबरदस्तीनं वन नाही आणायची. जबरदस्तीनं आणाल का. हां 54मध्ये बघा. ए बाबू लक्ष द्या रे. हां 54मध्ये काय करू शकता. फिफ्टी 54 सोडून पाहिला कोणी जमला. हां काय करू शकता बघा. बी मायनस ए आहे तर बी बाय ए झाला असता. म्हणजे एक्स टू द पॉवर बी आणि एक्स टू द पॉवर ए अपॉनमध्ये गेला असता. ओके जमते बघा. हां काय लिहिलेलं आहे 1 प्लस बी मायनस ए प्लस एक्स टू द पॉवर सी मायनस. अरे असंच लिहिलेलं आहे समोर प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स टू द पॉवर ए मायनस बी एक्स टू द पॉवर सी मायनस बी देन प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स टू द पॉवर बी मायनस सी आणि एक्स टू द पॉवर ए मायनस सी इज इक्वल टू नागोबा. बरोबर. आता याला काय लिहू शकता कळव सांगा. कळवा थोडीशी माहिती. एक्स टू द पॉवर बी अपॉन ए. सिमिलरली इकडे सी अपॉन. बरोबर. आता गौर करून पहा थोडासा काय आहे सेम आहे. हां म्हणजे काय झाला असता एकाच्याच पहिले सोडव 1 प्लस एक्स टू द पॉवर बी प्लस एक्स टू द पॉवर सी आणि कंबाईन बेस काय झाला असता म्हणू शकतो. आता याच्या खाली काही नाही म्हणजे काय याच्या पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करा. एक्स टू द पॉवर ए एक्स टू द पॉवर बी आणि एक्स टू द पॉवर भागीला काय आला असता एक्स टू द पॉवर. हा बाबाजी वरत गेला असता म्हणजे एक्स टू द पॉवर ए अपॉन एक्स टू द पॉवर ए बी आणि बरोबर. सिमिलरली याच्या काय आला असता एक्स टू द पॉवर बी अपॉन आला असता आणि सिमिलरली एक्स टू द पॉवर सी अपॉन याच्या असा आला असता कारण सी मागे आहे ना तो वर गेला असता. म्हणजे तिघांचा बेस समान झाला म्हणजे काय आला सरळ सरळ. अरे तिघांचा बेस समान आहे तर वरच्यांची ॲडिशन कट म्हणजे काय येईल उत्तर समजलं. देन तो अर्धा तुम्हाला सोडवायचा आहे. कोणता वाला झाला आपला 55. हो काय आहे बघा 55 मध्ये यदि ए प्लस 1 बाय बी इज इक्वल टू किती दिलेला आहे 1 आणि बी प्लस 1 बाय सी इज इक्वल टू किती दिलेला आहे तर सी प्लस 1 बाय ए ची व्हॅल्यू किती. एक तर तुम्ही कंडिशन सॅटिस्फाय करू शकता दोघांमध्ये की ए ची व्हॅल्यू अशी काय घ्याल आणि बी ची व्हॅल्यू अशी काय घ्याल तेव्हा 1 येईल. तर सपोज मी म्हटलं ए ची व्हॅल्यू मी का घेतलो हाफ आणि बी ची व्हॅल्यू किती घेतलो 2 तर हा 1/2 होऊन जाईल. हाफ प्लस हाफ किती होऊन गेला. आता बी ची व्हॅल्यू 2 घेतला तर याची व्हॅल्यू किती घ्यायला लागल 1. याच्या आहे उत्तर 1 आल्या पाहिजे तर मायनसमध्ये घ्यायला लागल -1/1. सी ची व्हॅल्यू किती घ्यायला लागल मला -1. सी ची व्हॅल्यू किती घ्यायला लागल
बघा सीची व्हॅल्यू -1 घेईन तर हा 2 - 1/1 म्हणजे 2 - 1 तेव्हा 1 येईल. आता बघा इथं तर हा -1 आणि याची व्हॅल्यू किती होती आपली 1/2. खाली आला असता वर गेला असता -1 + 2 = तर 1 उत्तर यायला पाहिजे आहे का. हो. आता बघा असं नाही सोडवायचं आहे तर मग कसं सोडवू शकतो. तिथं आपल्याला काम कोणाकोणाच्या ए आणि सीच्या ए आणि तर त्याच्याच रूपात व्हॅल्यू काढून टाकू आपण. तर एची व्हॅल्यू इकडे किती झाली असती एची व्हॅल्यू झाली असती किंवा क्रॉस मल्टिप्लाय करून पहा बरं. AB + 1 भागिला B = 1 तर AB + 1 = काय आला आपला अरे आला असता हां ओके. इकडे BC + 1 भागिला C = तर BC + 1 C ची व्हॅल्यू तर भेटली. इथं अजून ए लागत आहे ना, नाही जमणार. एक तर त्या प्रकारे नाहीतर मग काय करा ए आणि बीची ए आणि सीची व्हॅल्यू काढून ठेवा. एची व्हॅल्यू काय झाली असती इकडे 1 - 1/b बरोबर. आणि इकडे सीची व्हॅल्यू पाहिजे तर इकडे B - 1 झाला असता. हा इकडे आला असता तर आणि हा सी इकडे गेला तर 1/b - 1. ठीक आहे. सीची व्हॅल्यू एची व्हॅल्यू याला थोडासा सोडवा बरं समोर. B - 1/b भरा आता याच्यात तर बीची व्हॅल्यू भेटेल कदाचित तुम्हाला. बीची व्हॅल्यू भेटली तर मग तुम्ही काय काढू शकता ती व्हॅल्यू काढू शकता आहे ना. टाकून बघू काय ते. तर एच्या किती आला 1/aच्या जागी B - 1/b आणि इकडे सीच्या ठिकाणी 1/b - हा वर तर गेला बेटा हा काय झाला तर हा 1/b - 1 आणि हा झाला असता B बरोबर. हां तर काय झाला असता 1 + b/b - 1 पण कटत नाही ना तसं तर. कुठेतरी मायनस वगैरे पाहिजे का. हा इकडे मायनस राहिला असता ना, या साईडला गेला असता तर इथे मायनस राहिला असता ना. हा C 1/c या बाजूला गेला तर इथं काय झाला असता मायनस झाला असता. तर -cची व्हॅल्यू तेवढी आली तर +cची किती येईल मायनस. ती इथं तुम्हाला ठेवायचा होता काय मायनस. हा मायनस तर हा मायनस तर याला समोर काय लिहिलं असतं आपण B - 1/b तर आली असती किती. हा समजला का मायनस का बरं आला तर कोण नाही समजला. ॲक्च्युली हा 1/c या बाजूला जाईल तर 1 - 1/c झाला असता. हा 1 समोर प्लस आहे इकडे येईल तर मायनस होईल. ओके याचा खेळ खतम. पण इकडे मायनस पाहिजे होता ना आहे की नाही. तर -1/cची व्हॅल्यू किती आली असती B - हा C इकडे गेला तर हा इकडे आला म्हणजे मायनसमध्येच आहे पुन्हा सीची व्हॅल्यू आणि इकडे जसाच्या तसाच ठेवला हे इथं मांडला आपण. ओके देन Hmm. 56 A = √3/2 तो 1 + a अंडर रूट मध्ये प्लस 1 - a का मान कितना होगा बराबर. तो सोडवू शकता. एची व्हॅल्यू भरा √3/ प्लस 1 - √3/. क्रॉस मल्टिप्लाय केला तर 2 +
प्लस इकडे 2 मायनस, बरोबर. आता हा डिस्ट्रीब्यूट करू शकतो दोघांना, अरे अंडर रूट डिस्ट्रीब्यूट करू शकतो दोघांना. असं झालं असतं, पण तशातलं तर काही दिसून नाही राहिला. कारण आपण अंडर रूटवाल्याची डायरेक्ट ॲडिशन नाही करू शकत ना. सपोज मी म्हटलं इकडे रूट एक्स आहे आणि रूट वाय आहे, यांची ॲडिशन करू शकतो का आपण? तर इथं अशा दोन वेगवेगळ्या संख्या येऊन राहिल्या बघा. अरे येत आहेत, तर त्यांची ॲडिशन डायरेक्ट करू शकतो का? मग कुठं काय केलेलं आहे? उत्तर किती आहे मागे? अंडर रूट. हां, सपोज आपण सेकंड लास्ट वरून सेकंडची मेथड बघा. रूट मध्ये आहे तो, जर 2 डिवाइड बाय 2 प्लस रूट 3 बाय 2 केला तर 2 गेट्स कॅन्सल, 1 प्लस रूट 3 राहील. ते नाही त्याच्या खालचे, तर अशी स्टेप येईल ना. मग का करते? पण मग ते खाली रूट 3 बाय 2 राहील. हो, जशीच्या तशीच येईल ना, अशीच येईल ना. हां, ओके. पाहून स्क्वेअरिंग केलेलं आहे. इकडे बी ठेवून हो काही पण ठेवू शकतो. पण हा प्लस मध्ये आहे तर डायरेक्ट दोघांना कसं स्क्वेअर, म्हणजे एकाला ए ने एकाला बी ठेवला का? हां, दाखव काहीतरी. दोघांचे स्क्वेअर. हां ते लावलं. ओके. हा या टाईपनं नका करू, कारण हा असा समोर सॉल्वच नाही होणार. कारण प्लस तर तुम्ही करू शकत नाही त्याच्या. काय होता? याला इक्वल टू मध्ये सपोज आपण काय पकडला, तर काय करू आता आपण? स्क्वेअरिंग बोथ साईड. ओके, स्क्वेअरिंग बोथ साईड केला तर काय होईल बघा, या कम्प्लीट सेटअपचा काय होईल? स्क्वेअर है ना. तर आता एकाले पकडा ए आणि एकाले पकडा, तर ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लागला असता. अरे लागला असता. हां, तर काय झाला असता? याचा स्क्वेअर झाला असता 1 प्लस एचा प्लस 2 इंटू हे वाली टर्म इंटू हे वाली टर्म प्लस 1 मायनस एचा, आणि इकडे काय झालं असता है ना. याला लेट करायचं. लेट फलानी व्हॅल्यू. आपल्याला क्वेश्चन मार्क होता की नाही, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय ठेवला? आता हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट का होऊ शकते? देन हे दोघंही इंटूमध्ये आहेत आणि एकाच याच्यामध्ये स्क्वेअर रूटमध्येच आहेत, तर यांच्या इंटू काय झाला असता? 1 स्क्वेअर, दोन ब्रॅकेट बनले असते ना, ए मायनस बी ए प्लस
प्लस 1 प्लस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कटला, सॉरी मायनस, आणि इकडे तर मायनस ए आणि प्लस ए म्हणजेच काय आला 1 + 1 2 + 2 अंडर रूट 1चा स्क्वेअर. ओके, तरी बी तर काही ना होऊन आला मी समोर. आता समोर काय कराल? ओके, आता सपोज आपण याच्यातला 2 पण कॉमन काढू शकतो बघा. तर 1 प्लस हा राहिला असता, 2 कॉमन काढला तर 2 कॉमन काढला तर इथं 1 प्लस एच्या जागी व्हॅल्यू टाकला तर काय होईल तरी पण मायनस √3 2च्या = p². ओके, तर √3चा स्क्वेअर √3 होईल आणि 4 4 1 4 -1 1/4 आला असता इकडे. अरे अंदरमध्ये 1/4 येईल आता बघा. हा 1 हा 3 हा 4 4 1 4 -1 4 -3 4 -1 1 डोकर तोंड आहे नो. ओके, याच्यातून काय बाहेर पडेल? याच्यातून काय बाहेर पडेल 1/2. गुणाकार करा, 2 1 2 आणि हा 2 × 3/2 2. तर p² व्हॅल्यू किती आली? p² व्हॅल्यू आली असती 3, म्हणजेच पीची व्हॅल्यू किती झाली असती √3. तर हा राहिला असता तुमच्या जवळजवळ ॲन्सर. तर येतात कधी कधी अशा टाईपचे, ठीक आहे, जिथं आपण समोर सॉल्वच नाही करू शकत. तर स्क्वेअर रूट हटवण्यासाठी अगर प्लसमध्ये आहे स्क्वेअर रूट जसा असा, तर याला आपण समोर काहीच नाही करू शकणार आहोत. तर पहिले काय करून टाकाल त्याची स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर रूट हटून जाईल. मग त्याच्या प्लस मायनस गुणाकार भागाकार सबच करू शकतो, ठीक आहे. देन हा सोडवला 57. कोणी ट्राय केला का रे? अरे कोणी ट्राय केला का रे? खाऊन तर रे झोप लागत होती. सेम सर्ट्स अँड इंडायसेसचे नियम लावून बघा काय झालं असतं. टू टू द पॉवर 1 म्हणजेच, अरे तू मायनस आला असता ना, मायनस आहे म्हणजे डिवाइडमध्ये लिहिलं असतं 2 टू द पॉवर 1 आणि 2 टू द पॉवर 1 म्हणजेच 2. अरे 2 झाला असता ना का. आणि इकडे 2n प्लस आहे प्लस, बरोबर, मायनस, बरोबर. हां, आता याच्यातून कॉमन काढा. 2 टू द पॉवर 2n कॉमन निघाला. इथं राहिला 1, इथं काय राहिला 1/, वर तो खाली 2 टू द पॉवर n कॉमन निघाला. इथं राहिला 2 मायनस, अरे समजला का नाही समजला? हा कॉमन काढलो खालच्या संख्येतून, तर इथं 2 टू द पॉवर 2 राहिला आणि इथे काही नाही म्हणजे काय. आणि इकडे हा वरच्यावाला याच्यातून कॉमन काढलो तर इकडे राहिला 1/1 म्हणजे 1. हा गेला पण 2 राहिला म्हणजे 1/2n 2n. हां, इकडे 2 1 2 आणि 1 3/2 आणि खाली 2 मधून 1 गेला
म्हणजेच उत्तर किती आला? 3/2 उत्तर आला. कळलं? कोणीच नव्हते सोडवल्या? काहून? तर सर्ट्स आणि इंडस्ट्रीजचे सिंपल नियम लागले तिथं. देन 58 2x - 1 इज इक्वल टू -3. तो x का मान कितना है? तर आता या प्रश्नाला तुम्ही डायरेक्ट काय करू शकता? ऑप्शन चेक करू, कारण एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. अशी कोणती एक्सची व्हॅल्यू ठेवाल तुम्ही तर समोर इकडे दोन्ही बाजूच्या व्हॅल्यू कशा येतील? तर हे 4 व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या राहतील. ट्राय करू शकता अगर नाही सोडवता ये तर. पण सोडवता येते का तर पहिले पाहूया. हा इकडे इंटू मध्ये गेला असता, चालेल? हां, मग याच्या सेपरेट अगर करायला गेलो, बरोबर हो की नाही? अरे हो की नाही? हां, इकडे खाली 8 to the power, अरे हो, हां, इज इक्वल टू, हां किती झाला बघा इकडे 2च्या पॉवर 2x आहे इंटू याला 2च्या पॉवरमध्ये लिहा तर 2च्या पॉवर 3x झाला असता हा. अरे झाला असता. इकडे खाली 2 आणि 8चा क्यूब किती 512. अरे 512 किंवा 8 गुणिले इज इक्वल टू दोघांचा बेस काय झाला तर काय झाला असता 2x प्लस झाला असता. आणि हा बाबूजी इकडे गेला सगळा. तर या 8ला 2च्या पॉवर, या 8ला 2च्या पॉवर, याच्या पॉवर काय नाही म्हणजे काय, आणि या बी 8ले 2च्या पॉवर. काहून 2 घेतलो? कारण इकडं काय समजलं, दोघांचे बेस सारखे झाले तर पॉवर सारखे नाही होऊ शकत का? इकडे किती झाला 2च्या पॉवर, बरोबर, आणि इकडे किती झाला 2च्या पॉवर 1, 3 त्रिक 9 न 1, बरोबर. तर काय आला समोर? बेस सारखे झाले तर पॉवर बी सारखे, म्हणजेच 10/5 म्हणजेच ते एक्सची व्हॅल्यू किती आली हे. कळलं? देन pause.